20 डिसेंबर रोजी देवळाली नगरपालिकेसाठी मतदान होतंय, त्यामुळे आता प्रचार देखील पुन्हा एकदा शिगेला पोहोचलाय। प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपाचे उमेदवार आहेत प्रकाश संसारे। गेल्या काही काळापासून आपण प्रचार करताय, पुन्हा प्रचार थंडावला होता, पुन्हा प्रचार सुरू झालाय, आता मतदारांच्या भेटीगाठी घेताय, काय वाटतंय मतदारांच्या भेटीगाठी घेताय? निश्चित रूपाने आपल्या देवळाली प्रवरा नगर परिषदेची निवडणूक 20 दिवसांसाठी लांबली होती। मतदारांना गेल्या 2 दिवसापासून आम्ही पुन्हा एकदा मतदारांपर्यंत पोहोचतोय। जी मतदारांची आम्हाला पाठिंबा मिळतोय, साथ मिळते, निश्चित रूपाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे मतदार उभे आहेत असं मला वाटतंय। देवळाली नगरपालिकेसाठी हा एक राहुरी फॅक्टरीचा एक महत्वाचा भाग समजला जातोय। या परिसरामध्ये देखील काही विकास कामे झाले नाही म्हणून असं सातत्याने आरोप केला जातोय, कसं बघताय या गोष्टीकडे? आपण जर यामध्ये पत्रकार बंधू या नात्याने वास्तविकता जर तपासली, आपण दोन्ही प्रसाद नगर असतील, इकडच्या भागामध्ये समर्थनगर असेल, सरस्वती कॉलनी असेल, योगेश्वर कॉलनी असेल, वाणी तांबे वस्ती असेल आणि पलीकडे साईराम नगर हा भाग या प्रभागाचा भाग आहे। यामध्ये आपण प्रसाद नगर 1, प्रसाद नगर 2 या ठिकाणी जाऊन बघा, कॉन्क्रिटीकरण झालेले रस्ते आहेत। ठीक आहे, आपण 100% काम झाले नसतील हे मी मान्य करू शकतो, परंतु गेल्या पंचवार्षिक मध्ये 2016 ते 21 या दरम्यानचा कालावधी जर आपण बघितला तर या दरम्यानच्या कालावधीमध्ये सुरुवातीचा जो काळ होता त्या काळामध्ये आपल्या विचारांचं सरकार राज्यामध्ये होतं। त्यानंतर 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपलं विचारांचं सरकार बदललं गेलं, त्या ठिकाणी आपलं विचारांचं सरकार नव्हतं। दुसरा एक मोठा प्रश्न असा आपला समोर होता की जगामध्ये एक संकट होतं कोविड सारख्या महामारीच्या रोगाचं। या दरम्यानच्या काळात आम्ही सत्तेमध्ये होतो, तरी देखील सत्यजित दादा यांनी या परिसर असेल किंवा देवळाली प्रवरा संपूर्ण शहर असेल किंवा राहुरी फॅक्टरी परिसर असेल, या शहरामध्ये देखील या परिसरामध्ये देखील आपण जी विकास कामे प्रामुख्याने मूलभूत गरजा आहेत ती विकास कामे आपण केलेली आहेत। आणि दुसरा राहिला, तुम्ही आता या ठिकाणी म्हणलात की इथले लोकांचे विरोधक आहेत, विरोधक हे प्रश्न घेऊन समोर येतील आणि नागरिक असतील किंवा मतदारांना ते भूलथप्पा देण्याचा प्रयत्न करतील, पण या प्रभागातील असेल, राहुरी फॅक्टरी परिसरातील असेल, मतदार शून्य आहे। राज्यात आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्यामुळं देवळाली प्रवरा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणजे सत्ता त्यांना ते देतील याचा मला विश्वास वाटतो। आणि त्यामुळं या परिसराचं नव्हे तर राहुरी फॅक्टरी आणि देवळाली प्रवरा शहराचा विकास होईल। कुठलं असं निश्चित व्हिजन असणार आहे का या राहुरी फॅक्टरी किंवा या आपल्या प्रभागामध्ये येणाऱ्या काळामध्ये? अनेक विजन आहे। मी याच्यामध्ये एक प्रकारच्या सगळ्या समस्या जाणून घेतल्या, आपण मुलाखत घेतली तर 2 तासही संपणार नाही, परंतु प्रामुख्याने जसं मी प्रसाद नगर मधील दोन्ही भाग असतील त्यामधील कारखान्याच्या जागेत असतील किंवा शासकीय जागेत असतील किंवा शिंगे प्लॉट मध्ये असतील, या गरीब कुटुंबांना त्यांचं स्वतःचं हक्काचं घर कसं देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, ही प्रामुख्याने मागणी। त्याचप्रमाणे या परिसरामध्ये समर्थनगर असेल, आपले सरस्वती कॉलनी असेल, योगेश्वर कॉलनी असेल, वाणी तांबे वस्ती असेल आणि पलीकडे आपलं साईराम नगर असेल, प्रामुख्याने ह्या भागामध्ये रस्त्यांचे कामे मध्यंतरीच्या काळामध्ये 4 वर्ष प्रशासक होते, त्यामुळं रस्ते खराब झालेले आहेत। प्रामुख्याने प्राधान्याने आम्ही रस्त्यांचे कामं करणार आहोत। त्यानंतर येथील नागरिकांची पतदिवे याची मागणी आहे, त्यासाठी देखील आम्ही प्रत्येक भागामध्ये जो रस्त्याच्या कडेला पतदिवा देण्याचा आमचा प्रयत्न असेल, ही कामे आमच्या प्राधान्याने आम्ही प्रथमतः घेणार आहोत आणि उर्वरित कामे निश्चित रूपाने नागरिकांची जी मागणी असेल ते कामे पूर्ण करणार आहोत। काय आव्हान शेवटमध्ये राजाला माझे सर्वांना आव्हान असे असेल की प्रभाग क्रमांक 7 मधून आपल्या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित दादा असतील आणि मधून मी स्वतः प्रकाश मार्शल संसारे आहे आणि माझ्या सहकारी उमेदवार अर्चनाताई भोंगळ आहेत। आम्हाला प्रचंड मताने विजयी करावे अशी मी नागरिक आणि मतदार बंधूंना विनंती करतो की आपली सेवा करण्याची संधी द्यावी, हीच माझी त्यांना विनंती असेल। गोविंद फुनगे, यस9 मीडिया, देवळाली प्रवरा, राहुरी।